बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक्सरसाइज 1.4 स्टार्ट करणार आहोत. ओके, बघा आता क्वेश्चन नंबर फर्स्ट बघायचा आहे आपल्याला. युजिंग काय म्हटले बघा, युजिंग रूल्स ऑफ निगेशन राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग विथ अ जस्टिफिकेशन. ओके, बघा आता फर्स्ट क्वेश्चन मध्ये त्यांनी आपल्याला काय दिलंय, निगेशन ऑफ क्यू कंडिशनल पी. क्लिअर आहे? ओके, बघा आता क्वेश्चन फर्स्ट, निगेशन क्यू कंडिशनल पी. क्लिअर आहे? ओके, सुरुवातीला काय करायचं बघा, क्वेश्चन आहे तसाच राईट करायचा, निगेशन क्यू कंडिशनल पी. क्लिअर आहे? ओके, त्यानंतर इट्स निगेशन इट्स. आता इट्स निगेशन म्हटल्यावर निगेशन त्यानंतर एक ब्रॅकेट काय घ्यायचा, ब्रॅकेट निगेशन ऑफ क्यू कंडिशनल पी. ओके, क्लिअर आहे? आता या निगेशनला काही करायचं नाही, इज अ लॉजिकल इक्विव्हॅलन्स निगेशन ऍज इट इज. ओके, कंडिशनल लॉ आपण शिकलेलो आहोत. आता कंडिशनल लॉ मध्ये पी कंडिशनल क्यू काय होता आपला, पी कंडिशनल क्यू इज अ लॉजिकल इक्विव्हॅलन्स. पहिल्याला काय द्यायचं, निगेशन, आणि या कंडिशनलचं काय बनवायचं, ऑर. दुसरा आहे तसाच. ओके, सेम थिंग इथे करायचंय. बघा आता पहिला जो आहे ना त्याला निगेशन, पहिला इथे कोण आहे, निगेशन ऑफ क्यू. निगेशन ऑफ क्यू हा पहिला आहे, त्याला निगेशन दिलं. नंतर काय बनवायचं, ऑर. दुसरा आहे तसाच, आणि इथं मेन्शन करायचं कोणता लॉ यूज केलाय आपण, कंडिशनल लॉ. कोणता लॉ, कंडिशनल लॉ ब्रॅकेट मध्ये. ओके, नेक्स्ट बघा निगेशन. क्लिअर आहे? निगेशन कॅन्सल, शिल्लक राहील क्यू और पी. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, निगेशन ऑफ क्यू और पी. और दिसतोय इथं, म्हणजे डी मॉर्गन्स लॉ आपण दोन बघितलेले. कोणता, निगेशन ऑफ क्यू और पी, डी मॉर्गन्स लॉ. निगेशन क्यू या ऑरचा काय बनणार, अँड, आणि निगेशन ऑफ पी सेम थिंग, निगेशन ऑफ क्यू ऑरचा काय बनवायचा, अँड, निगेशन ऑफ पी. इथं मेन्शन करायचं बघा, डी मॉर्गन्स लॉ. एकदम सिंपल आहे बघा. ओके, फर्स्ट क्वेश्चन एकदम छान प्रकारे कंप्लीट केलाय. परत एकदा बघा, निगेशन ऑफ क्यू कंडिशनल पी असं त्यांनी आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलं होतं. क्वेश्चन आहे तसंच राईट केला. इट्स निगेशन प्रत्येक वेळेस हे राईट करायचं, निगेशन ऑफ हे ब्रॅकेट मध्ये निगेशन ऍज इट इज. ओके, कोणता लॉ यूज केलाय, कंडिशनल लॉ काय असतो बघा, निगेशन ऑफ फर्स्ट, कंडिशनलचं काय बनवायचं, ऑर, आणि त्यानंतर क्यू सेकंड. सेम थिंग तसं केलंय. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. बघा आता क्वेश्चन नंबर सेकंड आहे, तर सेकंड एकदम सिंपल दिसतोय बघा. सेकंड मध्ये पण त्याच पद्धतीने करायचंय. तर सेकंड मध्ये काय करायचं बघा, पी अँड निगेशन ऑफ क्यू ऍज इट इज. क्वेश्चन आहे तसाच लिहून घ्यायचा. इट्स निगेशन इज. क्लिअर आहे? इट्स निगेशन म्हटल्यावर निगेशन, त्यानंतर ब्रॅकेट मध्ये पी अँड निगेशन ऑफ क्यू. क्लिअर आहे? इज अ लॉजिकल इक्विव्हॅलन्स. बघा इथं अँड दिसतोय, काय दिसतोय, अँड. म्हणजे कोणता लॉ यूज करणार, डी मॉर्गन्स. मग निगेशन ऑफ पी अँड क्यू हे आपण शिकलेलो आहे. निगेशन ऑफ पी फक्त अँडचा काय बनवायचा, ऑर. निगेशन ऑफ क्यू हा झाला डी मॉर्गन्स लॉ. सेम थिंग बघा, निगेशन ऑफ पी अँडचा काय बनवायचा, ऑर. परत निगेशन ऑफ क्यू इथं मेन्शन करू, डी मॉर्गन्स लॉ. एकदम सिंपल आहे बघा. नेक्स्ट अजून एक स्टेप येणार, निगेशन पी ऍज इट इज, ऑर ऍज इट इज. निगेशन कॅन्सल, सिंपल काय येणार, क्यू. ओके, एकदम सिंपल आहे सेकंड क्वेश्चन पण. थर्ड बघूया आपण.
आता थर्ड क्वेश्चन बघा. थर्ड क्वेश्चन पण सिंपल दिसतोय, सेम त्याच पॅटर्न मध्ये आहे. ओके, पहिली स्टेप P or negation of Q. Question as it is. Its negation. Its negation is. Its negation is. Negation in bracket P or negation of Q. फक्त ब्रॅकेट द्यायचा. Is a logical equivalence. Is a logical equivalence. और दिसतोय बघा, म्हणजे परत एकदा डी मॉर्गन्स लॉ. निगेशन ऑफ P or Q काय असतो डी मॉर्गन्स लॉ? निगेशन ऑफ फर्स्ट ऑरचा अँड निगेशन ऑफ सेकंड. क्लिअर आहे? ओके, निगेशन ऑफ फर्स्ट ऑरचा अँड निगेशन ऑफ क्यू. कोणता लॉ यूज केलाय? डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ एकदम सिंपल आहे बघा. हे पुढे लिहायचंच, याला मार्क्स असतात बघा. निगेशन ऑफ P अँड ऍज इट इज. निगेशन कॅन्सल आणि क्यू हे पण फिनिश झालंय बघा. अतिशय सोपे सम आहेत, पेपरला 2-2 मार्क्स साठी विचारले जातील. ओके, चौथा क्वेश्चन पुढच्या लेक्चर मध्ये बघू.